अरे दागिने द्यायचे होते, मग कशाला एवढं करायला लावलं? हा दागिने येतील आता. आई माफ करा, तुम्ही विश्वासानं माझ्याकडे दागिने दिले होते, पण या दागिन्यांमुळे माझ्या नाना त्रास होणार असेल तर हे दागिने मला द्यावेच लागतील. आई नाही, दागिने दागिने अरे बेबे, चला गुरुजी या बस. तुम्ही आचमन करायला घ्या. ओम केशवाय नमः. महाजन, काय रे बापाच्या विधीला बसलास? माझ्या आईचं काय? का आता तिचे विधी करायला मी बसू? थांबा महाजन, 10व्याचे विधी पूर्ण होईपर्यंत आता उठता येणार नाही तुम्हाला. या हळद कुंकू व्हा. मृतात्म्याला वाडी दाखवायची. जेवणाचं प्रबंध करा. हंड्यावर हंडे 12. हा मालकीनबाई, असं हिथं रडायचं नसतंय. घरातली मालकीनच रडली तर अख्खं घर रडतंय असं म्हणतात लोक. काळजी कर नका. आणि तुमच्या सासूबाई असतील हिथं कुठंतरी. त्या सुखरूप असू देत, हीच प्रार्थना आहे देवाकडे. सरकार काय ते जेवण दाखवायचंय. हा हो, देते लगेच. कावला काव काव करेन, पण शिवून काही जाणार नाही. नानांची इच्छा होती नातीने इथून सुखरूप बाहेर पडावं, पण नानांच्या इच्छेपेक्षा मोठ्या मालकांची इच्छा मोठी. सरकार, तुम्हाला पाहिजे ते सगळं होणार. बाबा, काय होतंय? ओके आहेस ना तू? बरं वाटत नाहीये का बाबा? गुरुजी, या अस्थि विसर्जन करणं गरजेचं आहे का? हो,
कराव्या लागतील. अस्थी पाण्यात विरघळून जातात आणि मृतात्म्याला मोक्ष प्राप्ती होते, म्हणून हे करणं फार गरजेचं आहे. मग काय झालं? तुला खरंच बरं वाटत नाहीये का? महाजन, काय झालंय? असं काय विचारताय? महाजन, नानांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी असेल तर या अस्थींचं विसर्जन करायलाच पाहिजे. तुमचं आणि नानांचं नातं कसंही असलं तरी शेवटी वडील आहेत ते तुमचे, आणि वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना मनावर दडपण येणारच. माणूस गेला की त्याच्यावरचा राग, घृणा सगळं संपतं. राहतात त्या फक्त आठवणी. महाजन, या अस्थी विसर्जित कराल ना, तेव्हा त्यांच्या बरोबरच्या वाईट आठवणी सुद्धा विसर्जित करून या. कसं सांगू तुम्हाला, हे दडपण अस्थि विसर्जित करायच्यात म्हणून नाहीये. हे दडपण स्वप्नाची आणि वास्तवाची गाठ पडू नये म्हणून आलंय. काय झालं? तुमच्या देवाला प्रार्थना करा, त्याला सांगा ह्याच्या पुढे कुठलंही विघ्न आणू नकोस म्हणून. असं का होतंय? तू डोक्याने हलकेस का जरा? काही अक्कल नाही तुला? तुझ्यामुळे या वाड्यातल्या किंवा मला कोणाला तरी एकाला हार्ट अटॅक येणार आहे, असं भस्कन घुसतं का कोणी? मालक, सोडून द्या सगळा. गेलेला माणूस गेला, पण आता इथं घर तुटायची वेळ आली ना. म्हणजे काय? तुम्ही इथं असे बसले, खाली मालकीन बाई तसं बसल्या गप्प. त्या पोरीनं शरीवरीनं काय करायचा? कुणाला सांभाळायचं, तुम्हाला की मालकीन बाई ना? मालक, हे सगळं होणारच होतं. जे होणार आहे त्याला कोणी टाळू शकत नाही. ती बाई जाणारच होती. जेव्हा वाड्यात आली ना ती, तेव्हाच ठाव होतं मला. तुला पण आईंच्या मरणाचं स्वप्न पडलं होतं का? तुम्हाला पडलं होतं का स्वप्न? बोला, जिभेवर आलेल्या शब्दांना असं मोकलं करा. हा, बोला बोला मालक. अरे हो 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 हो, मला पडलं होतं स्वप्न. मला आईंचं मरण दिसलं होतं, पण माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार? मालक, मी आहे ना, मी ठेवन ना विश्वास. माझा विश्वास आहे ना तुमच्यावर. मालक, जे झालं ते विसरून जाता. सावरा आता याच्यातून. हा, तुम्हाला काही कमी कामं असतात का? तुम्ही तुमची कामं करा, मी माझी कामं करीती. सगळं कसं वेळेत झालं पाहिजे. जरा थांब. काम ऐक मला. प्लीज थांब. मी आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐक प्लीज. या स्वप्नाबद्दल कोणाशी काही बोलू नकोस. अशी कशी सांगणार मालक मी कोणाला? मालकाच्या शब्दाबाहेर एक काय मी नाही सांगणार. मला काम आहेत, जाती. जा. जिंकलास रे, जिंकलास. जिंकल्याचा आनंद नाहीये, तो आनंद महाजन हारला ना त्याचा आनंद आहे. आता बघ, तो अनंत महाजन काय बाहेर येत नसतो. नक्की का? हा, अरे खुनी आहे तो, खुनी. यानंच माझ्या आईचा खून केलाय. लय घेमाड माणूस आहे अनंत महाजन. म्हणजे बघा आता, त्यानं माझ्या आईला मारलं आणि माझ्याच विरोधात पोलीस स्टेशन मध्ये
कंप्लेंट केली ना, पण आपण सुटलो भाई. मग त्यांनी आईची बॉडी बाहेर काढली. पण आपल्याला या सगळ्याचा आधीच डाऊट आला होता. मी काय केलं, गेलो पोलीस स्टेशन मध्ये, म्हणलं साहेब हा अनंत महाजनच कोणी याला पाठवा. आता बस बोंबलत आहे जसा. आता पुढं काय होणार, पण आता पुढं जे व्हायचं तेच होणार, समजलं ना. म्हणजे आता अनंत महाजन गेला आत, अनंत महाजनात, आणि माझी विभुडी बाहेर. हे पण ती चंद्रविलासचा बाहेर येईल का? येईल ना, येईल. नका काय आहे ना, ती जर नाही आली, ती नाही आली. ए चिमणे, ही जर परत मध्ये बोलली ना तर हिचा आवाज कायमचा बंद करून टाकी ना. तिला काय बोलायचं नाही हा. बाप रे बाप, सावत्र मायलेकी मध्ये झालं का प्रेम? अरे बाबा जा ना. जातो. ओरडते कशाला, थंड घे जरा. काय फक्त तू मला सोडवायला चल, मला जरा भीती वाटते. हा तू चल, आपण दोघ जण जाऊ. जा तू. हा चल ना, मग दोघं जाऊ ना. निर्दोष माणसाला अडकवलंस आणि आता असले धंदे करतोयस, लाज नाही का वाटत? तुला वाटते का लाज? हा हे तुझं काय सारखं लाज नाही वाटत? कॅसेट बंद करती, झिजली आता वाजून वाजून. आणि काय ग, तू त्या अनंत महाजनच्या गळ्यात हार टाकला तेव्हा कुठं गेली होती लाज? हात सोड म्हणते ना. सोडणार नाही. तू निघ इथून, का थांबलायस? जातोय ना, जातोय ना. फक्त विबेला घेऊन जातो माझ्या बरोबर. हे बघ विबे, आता महाजन काय येणार नाहीये, तो गेला पोलीस स्टेशनला, जेलमध्ये. आपण मस्त दोघं जाऊन नव्यानं संसाराला सुरुवात करू ना. चल ना विबे. हात सोड. नाही तू चल. हात सोडा म्हणते ना. सोड त्यांना. नाही सोड सोड ना. तू जाग शर्वरी, ती मारू दे. हात सोडा म्हण. चल चल आपण जाऊ. कळलं ना? सोडा हात. नाही सोडणार. हात सोड त्यांचा, नाहीतर परिणाम वाईट होतील. ए ते काय खेळणं नाहीये, खाली ठेव. महाजनांसाठी भूक लागली असेल ना त्यांना. तिथं पोलीस चौकीत काय खाल्लं असेल नसेल, आणि खायला दिलं असेल तरी पण ते कसं असेल माहिती नाही. बघते जाऊन, विनंती करते त्यांना आणि देते डबा. बरं तू इथंच थांब, अंधार लावून घे. हा ताराला सांग तुझ्या बरोबर थांबायला. मी येते. तुम्ही एकटे नका जाऊ, मी येते. शर्वरी तू तिथं नको येऊस बाळा. नाही नका ना म्हणू प्लीज. मला बाबाला बघायचंय म्हणजे बघायचंय. तुम्ही मला घेऊन गेला नाही तर मी एकटी जाईन. शर्वरी, बाबा उपाशी असला की मला जेवण जात नाही, आणि मी उपाशी असली की त्याला जेवण जात नाही. मी आजारी असल्यावर मला जेवण गेलं नाही ती तो पण जेवत नाही. प्लीज मला येऊ द्या ना. लय जीव आहे त्यांचा तुझ्यावर. लस्सा खजिना गुलाब श्रीमंत होणार. हे सोनं माझं आहे, हे मी कोणाला देणार नाही. कशाला मरायला येतात इकडं. कसला तरी आवाज येतो. कसला? खजिना शोधायला पाहिजे. सर तुम्ही त्या शशिकांत घोलपवरती का विश्वास ठेवताय? अहो त्यानं माझ्या विरुद्ध खोटी कंप्लेंट फाईल केली आहे.
त्याच्यासारखा जनावर नाही बघितला मी, त्याच्यासारखा नालायक माणूस आतापर्यंत आयुष्यात मी कधी बघितला नाहीये. तो जर का माझ्या समोर आला ना. महाजन, सॉरी. चला, शशी घोलप पासून वाचवण्यासाठी तुम्ही विभावरीशी लग्न केलं, याच्यावरती आपण एक वेळ विश्वास ठेवू. पण उषा घोलपचं ह्याबद्दल काय मत होतं? म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल, घराबद्दल आणि एकूण वडिलांबद्दल. करा करा, नीट विचार करा. सत्य बाहेर नाही गेलंच. उषा घोलप आणि चंद्रविलासचा काय संबंध? राग. त्यांच्या मनात चंद्रविलास बद्दल फक्त रागच होता. कशासाठी? जे प्रॉपर्टी किंवा काही भांडण वगैरे? मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का साहेब? माझे वडील नाना, त्यांच्या अस्थि विसर्जनाबरोबर हा सगळा विषय मी अक्षरशः विसर्जित करून आलेलो आहे. मला तो विषय निघाला तरी खूप त्रास होतो. अहो, ते सगळं माझ्या दृष्टीने संपलंय. ठीक आहे, मान्य केलं मी. उषा घोलपांच्या मृत्यूमुळे सगळं संपलंय. संपलंय की संपवलंय? उषा घोलप स्वतःच्या मर्जीने राहायला आल्या होत्या का तुमच्याकडे? आई या. नाही नाही, मी नाही येणार. नाही नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही ऐका माझं, तुम्ही नका जाऊ. त्यांना खरंच तुमच्याकडे राहायचं होतं? आई कुठं जाणार मग तुम्ही? चला ना. नाही, माझा जीव गुदमरतोय या वाड्यात. विभावरी, प्लीज सांगा त्यांना. कसं सांगू पोरा तुला? मी नाही येणार. तुम्ही काळजी घ्या. मी येते. असं करू नका तुम्ही, ऐका माझं. तुमच्याकडे राहिल्यापासून तुमच्यात काही वाद, भांडण? तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये समजावू म्हणजे तुम्हाला कळेल? मला भयंकर त्रास होतोय तुमचा आता, कळलं? माझ्या संयमाचा अंत प्लीज बघू नका तुम्ही. झालं होतं. तुमच्या चौकशीतच तुम्ही सांगितलंय. सगळं व्यवस्थित चाललं होतं. छान आयुष्य सुरू होतं. माझं घर, माझं शहर, माझं काम सोडून मी या चंद्रविलासमुळे आता कुठे येऊन पोहोचलोय. चंद्रविलासने माझं बालपण उद्ध्वस्त केलंच, पण आता माझ्या शरूचं बालपण सुद्धा तो उद्ध्वस्त करतोय. हे सगळं पाहून शरूच्या मनावर काय परिणाम होईल? शर्वरी, अगं नको काळजी करू. तू झोप जरा वेळ. मी कशी झोपू? मला डोळे बंद करता येत नाहीये. नुसता बाबाचा चेहरा समोर येतोय. मुंबईत बाबा आणि मीच होतो एकमेकांसाठी, एकमेकांची काळजी घ्यायला. मी रात्री अशीच जागी असायचे, मग तो येऊन अंगाई गाऊन थोपटून झोपवायचा. त्याला ना नीट अंगाई म्हणता यायची नाही, पण त्याचा आवाज ऐकला की मला खूप सेफ वाटायचं. बाबा माझ्या जवळ आहे या फिलिंगनेच मला झोप लागायची. हे सगळं आता 16 वर्ष पूर्ण झालं तरी पण तो करतोय. मी बाबावर चिडते, बाबाला ओरडते, पण माझा बाबा द बेस्ट बाबा आहे. मी
त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. पण आताच्या परिस्थितीत तो आहे, त्याची अवस्था काय झाली असेल? मला खूप भीती वाटते. मला बाबाची आठवण येतेय. ऐका ना, मी सगळीकडे बघितलं पण ते कुठेच नाहीयेत. आत बघितलं, सगळीकडे बघितलं, नाहीयेत कुठे. इथं बाहेर पण नाहीये. मग बाबा असं का म्हणाला? तारा, आम्ही पोलीस चौकीत असताना तो राक्षस इथं आला होता का? पण राक्षस तोच शशिकांत. सांगा ना, बघितलं का त्याला तुम्ही? तारा, हे बघ, महाजन म्हणतायत की तो इथंच आहे वाड्यात. मावशी सांगा ना. तारा, नीट आठव, आला होता का तो? गेलाय तो, त्याच्या मार्गाने गेला. खजिना चंद्रविलासचा. हळू बोल गोला, हळू बोल, हळू बोल. चंद्रविलासचा चंद्रविलासचा खजिना शशिकांत गुलाब. खजिना गुलाब, तुमचं नाव बदलून सोन्या ठेवायचं का? अरे बाबा, सगळा खजिना. अरे फक्त कॉईनच सापडतायत. पेटराचा खजिना कुठे आहे? अरे गादी खाली आहे का काय? गुप्तधनाचा रस्ता. गुलाब, अजून खजिना सापडला ना मोठा. मला माहिती होतं ते तुला सोडणार. तू काही केलंच नाहीस तर कशाला अटक करून ठेवतील?
महाजन, तुम्हाला काही त्रास नाही ना दिला त्यांनी? बाबा ओकेस ना तू? महाजन, ते आईंच्या बद्दल काही कळलंय का? ते पोस्टमार्टम रिपोर्ट वगैरे आलाय का? बाबा त्या काहीतरी विचारतायत, सांग ना. नाही म्हणजे त्यांना नेमकं काय झालं होतं ते कळलं असतं तर बरं झालं असतं. बाबा तुला परत घेऊन नाही जाणार ते? अगं पोलिसांना कळलं असेल ना त्यांनी काही केलं नाहीये, आता कशाला घेऊन जातील ते? बोल ना, तू गप्प कायस? ते थकले असतील. बाबा तू आराम कर. महाजन, तुम्ही एकही शब्द बोलत नाही आहात का? काय झालंय? महाजन, महाजन, आईंचं नेमकं काय झालंय काही कळलं का? बाबा ठीक आहे, तू उद्या बोल. त्यांना आज आराम करू द्या, ते उद्या बोलतील. बोलशील ना बाबा? शशी कुठे आहे? शरू थांब, मी त्याला बघून आलो. नाही येतो इथे, आम्ही सगळीकडे शोधलं. असं कसं होईल? तो ऐकत का नाहीयेस माझं? तो इथे जर का राहिला तर विचित्र काहीतरी घडेल. तो इथेच असला पाहिजे. बाबा माझं ऐक, आम्ही शोधलं त्याला, नाही येतो इथे. बाबा बाबा दरवाज्यात तर आधी नव्हता, आता कसं काय आला? नव्हता ना आधी? हा कुठे खजिना? शोधून शोधून टाकशील. अरे सांग ना कुठे? म्हणजे शेतात आहे, मागच्या वाडीत आहे, कुठे? चंद्रविलास मध्ये. चंद्रविलास चाहते आता शोधतो. खोळी म्हणली ना, खजिना चंद्रविलास मध्येच आहे. मध्ये म्हणजे आत. आत खजिन्याचा दरवाजा आहे काय? अशी कुठली जागा आहे जिकडे शशिकांत पोहोचू शकतो? तारा, तुझं तोंड शिवलंय का? प्लीज बोल. बाबा प्लीज शांत हो, ऐक ना माझं. अशी जागा खरंच आहे का? बोल ना.
खजिना आपलाच. बोला. चंद्रविलास मध्ये गुहा आहे. म्हणजे या गुहेतच हा सगळा खजिना लपवून ठेवलेला असणार. शशिकांत घोलप, चला कामाला लागा. चंद्रविलासचा खजिना. सगळं खरं आहे. पिवला पिवला धमक, हळूहळू पाणी संपण, अग्नी नष्ट होईल, वाऱ्यामुळे पानं हलणार नाही, माणसाचा शेवट होईल. पण या सोन्याचा रंग काही उतरायचा नसतोय. अरे सोनं, चंद्रविलासचा खजिना. खजिना चंद्रविलास. डॉक्टर काका, बाबाला नेमकं काय होतंय तेच कळत नाहीये. हो, तुम्ही सांगितलेली सगळी औषधं देते मी त्याला, पण तो काहीतरी विचित्रच वागतोय. त्याला ना खूप भीती वाटते सगळ्याची. हा, म्हणजे तो खूप घाबरलाय. त्याला सतत असं वाटत राहतं की काहीतरी घडणार आहे. नाही, तसं नाही. आधी कसं त्याला आगीची भीती वाटायची, आपल्याला वाटायचं की त्याच्या पास्टशी त्याचा काहीतरी संबंध आहे म्हणून त्याला भीती वाटते. पण तो इथे काहीतरी विचित्रच वागतोय. त्याला काही झालं तर मी नंतर करते. शर्वरी, काय पाहिजे तुम्हाला? सोनं द्या, तुमचं सोनं द्या. तुझे प्राण हवे, रक्त कोट व्हायचंय तुझं. तुझ्या श्वासाला पूर्ण विराम द्यायचा आहे. हे तारा, राजे साहेबांना सांग ना,
काय पाहिजे ते घ्या, मला जाऊ द्या. अरे तुझ्या मृत्यूने मोठं कार्य सिद्धीस जाणार आहे. तुला सोडून कसं चालेल? हा नरहर पंत हेरलेलं सावज कधी सोडत नसतो. बाबा काय झालं? महाजन महाजन आवाज आला. नक्की कपाटातूनच आवाज आलाय का? कपाटात काय? कपाटात काही नसेल, पण आवाज इथनं आलाय. बर अहो पण कपाटाच्या माग बाजूला बाजूला शरू बाजूला. हो ठीक आहे विभावरजी हे घ्या. आरामात हळू अहो जड असेल ते. बाबा थांबा मी मदत करते. शर्वरी पकड. पकड हळू